आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघितला, इन्कम फ्रॉम PGBPचा, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. आपण या हेडचा एक प्रॉब्लेम शिकलो. आता आपण अजून एक प्रॉब्लेम शिकणार आहोत. हा आहे तुमचा सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आहे मिस्टर युनिवर्सचा. ओके, मिस्टर युनिवर्स यांनी काय दिलेलं आहे बघा बरं इथे. तर यांनी दिला आहे तुम्हाला, एक मिनटं, ठीक आहे, यांनी तुम्हाला दिलेला आहे इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे ज्यात ग्रॉस प्रॉफिट आहे, बाकी इन्कम आहेत, या सगळ्यांना ॲड करून जे आलेले टोटल, या टोटलमधनं या एक्सपेन्सेसला मायनस केलं तर हा आला नेट प्रॉफिट. म्हणजे इथे इन्कम आहे म्हणजे क्रेडिट साईडला, एक्सपेन्सेस आहे डेबिट साईडला. इथे काही एक्सपेन्सेस डेबिटेड आहेत, काही इन्कम क्रेडिटेड आहेत. आता जे एक्सपेन्स डेबिट केले आहेत बट अलाउड नाही आहेत ॲज अ डिडक्शन इन इन्कम टॅक्स, त्यांना आपण डिसअलाउड करणार आहोत. डेबिट केले म्हणजे तुम्ही मायनस केलेले असतात. जर का ते डिसअलाउ असतील तर तुम्ही त्याला काय कराल, ॲड बॅक कराल. मग चला, हे सगळं आता आपल्याला खाली ॲडजस्टमेंटमधून बघणार आहे आपण. सगळ्यात पहिले ॲडजस्टमेंट्स वाचायच्या, मग बाकी सगळ्या गोष्टी. आता चला, इथे तुम्ही आल्या तुम्हाला एक गोष्ट दिसली. कोणती? ही बघा. अरे देवा, थांबा. डेप्रिसिएशन. सी हिअर, तुमचं डेप्रिसिएशन होतं 20,000 रुपये आणि तुम्ही इथे दाखवलं किती आहे डेप्रिसिएशन, फक्त 18,000 रुपये. ऐन सॉरी, तुमचं डेप्रिसिएशन ॲक्च्युअलमध्ये डेप्रिसिएशन अलाउएबल अंडर इन्कम टॅक्स रूल अमाऊंटेड ₹18,000. 18,000 रुपये हे तुमचं ॲज पर इन्कम टॅक्स रूल डेप्रिसिएशन असायला हवं होतं. पण तुम्ही डेप्रिसिएशन किती दाखवलं आहे, तुम्ही ते दाखवलेलं आहे 20,000 रुपीज, म्हणजे 2,000 एक्स्ट्राचे तुम्ही डेप्रिसिएशन दाखवलं आहे. त्याच्याने 2,000 तुम्ही इन्कम तुमचं लपवलं आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणतो डिसअलाऊ. पण मग 2,000ची ॲडजस्टमेंट करत बसण्यापेक्षा मी सांगितलेला सिम्पल रूल वापरा की सध्या. वरचे ॲड, खालचे लेस. डेप्रिसिएशनचं म्हणते आहे फक्त, वरचे ॲड, खालचे लेस. मग बघा, वरती जे डेप्रिसिएशन आहे ते ॲड बॅक करायचं आणि खाली जे दिलेलं डेप्रिसिएशन आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट ते तुम्ही लेस करणार आहात. दाखवू तुम्हाला? चला, प्रूफ बघूयात आपण. हे आहे तुमचं प्रूफ. हे बघा, हे आहे डेप्रिसिएशन. जे तुम्ही लिहिलं होतं ते तुम्ही ॲडबॅक केलं ॲज अ डिसअलाउड एक्सपेन्सेस, आणि जे इन्कम टॅक्सने दिलेलं आहे ते तुम्ही इथे लेस केलं. लेस डेप्रिसिएशन अलाउड ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असं तुम्ही इथे लिहून त्याला लेस केलं. डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट तुम्ही लेस केलं, आणि जे तुम्ही स्वतः चुकून 20,000 काढलं होतं त्याला तुम्ही काय केलं, डिसअलाउ केलं, ॲड बॅक केलं. ओके, चला मग ही होती फर्स्ट ॲडजस्टमेंट. आता आपल्याला बघायची आहे सेकंड ॲडजस्टमेंट. एक मिनटं हां. मग आता सेकंड ॲडजस्टमेंट काय बघा तुमची. सेकंड ॲडजस्टमेंट आहे रेंट अँड टॅक्सेस इन्क्लूड्स ₹8,000 ॲज अ प्रॉपर्टी टॅक्स ऑन रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर युनिवर्स याच्या रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टीवरचा प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे म्युन्सिपल टॅक्स. जो म्युन्सिपल टॅक्स आहे ना त्याने तो पेड केला 8,000चा. पण हा म्युन्सिपल टॅक्स त्याच्या घरासाठीचा होता ना, मग तो म्युन्सिपल टॅक्स याने इथे बिझनेसच्या एक्सपेन्सेसमध्ये लेस केलेला आहे. त्याला म्हणायचं असं लेस करणं चालत नाही, डिसअलाउड बाय 8,000. चला जाऊन चेक करूयात. हे बघा, तुमचा रेंट अँड टॅक्सेस किती दिसतोय तुम्हाला, 60,000 दिसतोय रेंट अँड टॅक्सेस. पण ह्या टॅक्सेसमध्ये 8,000 रुपये कसले इन्क्लूड आहेत, प्रॉपर्टी टॅक्सचे, पर्सनल प्रॉपर्टी टॅक्सचे. म्हणजे तुमचे किती डिसअलाउड होतील, 8,000, म्हणजे ॲड 8,000. ॲड कशात करायचे, या 60मध्ये नाही, ॲड करायचे तुमच्या या नेट प्रॉफिटमध्ये. मग चला बघा, प्रॉब्लेममध्ये आहे का तुम्ही लिहिलेला नेट प्रॉफिट, बघूयात बरं. चला तर, हा बघा लिहिलेला आहे, नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
किती आहे तो 1,58,000. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करणार आहात. सगळ्यात पहिलं काय करणार, रेंट इन्क्लूड्स प्रॉपर्टी टॅक्स फॉर रेसिडेन्शियल पर्पज. रेसिडेन्शियल पर्पजसाठी जो प्रॉपर्टी टॅक्स पेड केला होता त्यामध्ये रेंट ते जे आहे ना ते रेंटमध्ये इन्क्लूड होते. अमाऊंट किती आहे 8,000. तुम्ही ह्याला काय करणार, डिसअलाउड करणार. डिसअलाउड करणार म्हणजे ॲड बॅक करणार. मग तुम्ही काय करणार, ते 8,000 रुपये ॲड बॅक करणार, 8,000 ॲड बॅक करणार. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूयात. चला, आत्तापर्यंत आपण डेप्रिसिएशन ॲड बॅक केलं, प्रॉपर्टी टॅक्स ॲड बॅक केला. आता अजून एक ॲडजस्टमेंट. ही ॲडजस्टमेंट तुमची सोडवून झालेली आहे आय थिंक पहिल्या प्रॉब्लेममध्ये. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड्स 12,000 द कॉस्ट ऑफ परमनंट साईन बोर्ड फिक्स्ड ऑन द प्रिमायसेस. परमनंट साईन बोर्ड आहे. परमनंट साईन बोर्ड 12,000 रुपयाचा बसवला आहे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या इथे. ओके, पण परमनंट साईन बोर्ड म्हणजे तो कायमचा बसवला म्हणजे ती तुमची ॲसेट झाली. पण तुम्ही हा ॲज अ एक्सपेन्स तुमच्या P&Lला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहिला, डिसअलाउड. त्यांना म्हणायचं अख्खी ॲसेटची अमाऊंट 12,000 रुपये तुम्ही लिहू शकत नाही P&Lला. हां, तुम्ही याच्यावर जर का डेप्रिसिएशन लिहिलं तर चालू शकतं, पण तुम्ही डेप्रिसिएशन वगैरे काही नाही लिहिलं, अख्खी अमाऊंट लिहिली ॲज अ एक्सपेन्स, डिसअलाउड. बघा ना, हे बघा, ॲडव्हर्टाइजमेंटचे जे तुमचे 15,000 आहेत, या 15,000तले 12,000 रुपये परमनंट साईन बोर्डचे आहेत, अख्खीच्या अख्खी अमाऊंट. डिसअलाउड, ॲड बॅक करायची आहे आपल्याला. ह्याच्यात काय करायची, ॲड बॅक. 15,000 ॲड करायची आहे का, नाही. तुम्ही नेट प्रॉफिट कमी दाखवला ना, कितीने कमी दाखवला, 12,000ने. मग करा ते ॲड. 12,000ने कमी दाखवला, मग 12,000 ॲड करा. हे बघा तुम्ही इथे ॲड केलेले आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ परमनंट साईन बोर्ड किती आहे, 12,000. डिसअलाउ केले म्हणजे तुमचा हा जो 1,58,000 रुपये नेट प्रॉफिट दिसतोय ना, या नेट प्रॉफिटमध्ये तुम्ही 12,000 रुपये काय करणार, अजून ॲड करणार. का बरं ॲड करणार, कारण हा बिझनेसचा एक्सपेन्स नाही आहे, बिझनेसची ॲसेट आहे की नाही. अख्खीच्या अख्खी ॲसेट तुम्ही एक्सपेन्सेस म्हणून लिहिली, डिसअलाउड. म्हणजे एक्झाम्पल देते ना तुम्हाला ह्याच्यासाठी. तुमचं इन्कम होतं 3 लाख रुपये, ग्रॉस प्रॉफिट 3 लाख होता, आणि तुम्ही 2 लाखाची गाडी घेतली आणि तुम्ही तिथे P&Lला लिहिली. तुम्ही नेट प्रॉफिट किती दाखवत आहे, नेट प्रॉफिट दाखवला 1 लाख रुपये. सांगा मला, तुमचा खरंच नेट प्रॉफिट 1 लाख रुपये आहे का, नाही. हा बिझनेसचा एक्सपेन्स नाही आहे, ही अख्खीची अख्खी ॲसेट लिहून ठेवली तुम्ही. म्हणजे तुम्ही टोटल कितीवर टॅक्स भराल, पूर्ण 3 लाखावर टॅक्स भरणार आहात. आलं का लक्षात. तुम्ही 3 लाखातनं भले डेप्रिसिएशन वजा करा ना, समजा 20,000 असेल डेप्रिसिएशन, 20,000 रुपये वजा करा आणि 2,80,000वर भरा की टॅक्स. तुम्ही डायरेक्ट अख्खीच्या अख्खी अमाऊंट काय करताय, वजा करताय, असं चालणार नाही. नॉट अलाउड. तुमची जी ॲसेट आहे, ओके, तुमची जी ॲसेट आहे जी तुम्ही अख्खीच्या अख्खी तुमच्या P&Lला लिहिली, तिला काय केलं, डिसअलाउड केलं, म्हणजे ॲड बॅक केलं इन युअर नेट प्रॉफिट. उसके आगे व्हॉट इज द ॲडजस्टमेंट. एक नवीन ॲडजस्टमेंट आहे, आधी ती बघून घेऊयात. चला खाली ॲडजस्टमेंट नंबर ई आहे बघा, ई. कॉन्ट्रीब्युशन बाय एम्प्लॉयर टू RPF ड्यू टू 31/3/2021. म्हणजे 31 मार्च 2021ला तुम्ही पूर्ण कॉन्ट्रीब्युशन पेमेंट करायला हवं होतं. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला आठवतं का रे, आपण सॅलरीमध्ये शिकलो होतो. RPFमध्ये 2 लोक कॉन्ट्रीब्यूट करतात, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. एम्प्लॉयरने आपल्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केले, म्हणजे याचा अर्थ एम्प्लॉयरचा काय झाला, एक्सपेन्स झाला, हे की नाही. आणि मग एक्सपेन्स झाला, मग त्या एक्सपेन्सचं डिडक्शन नक्कीच मिळणार आहे. पण कधी मिळणार, जेव्हा ते वजा होतील बिफोर ड्यू डेट. जर का तुम्ही पेमेंट केलं तरच तुम्हाला त्याची वजाबाकी भेटू शकते. बघा, कॉन्ट्रीब्युशन टू RPF जे आहे त्याची अमाऊंट जी आहे ती तुम्ही ड्यू डेटच्या आधी पेमेंट करा, तरच तुम्हाला त्याचं डिडक्शन अलाउड आहे. पण तुम्ही
जी टोटल अमाऊंट होती, टोटल अमाऊंट किती होती कॉन्ट्रीब्युशन टू RPFची, ही बघा टोटल अमाऊंट होती तुमची 12,500ची. किती? 12,500. आणि ह्या 12,500मधले तुम्ही 4,000 रुपीज हे 26 तारखेला पेड केले, 26 जूनला पेड केले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ड्यू डेट झाल्यानंतर पेमेंट केलं तर इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणतो की जेवढी अमाऊंट तुम्ही ड्यू डेट नंतर पेमेंट कराल ती ॲज अ एक्सपेन्सेस अलाउड असणार नाही, डिसअलाउड आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जे इथे 12,500 एक्सपेन्स म्हणून लिहिलेले आहेत हे ॲक्च्युली 12,500 दिसायला नको होते, ते 8,500 दिसायला हवे होते. 4,000 हे डिसअलाउड व्हायला हवे होते. पण आपण इथून असं केलं का? नाही. म्हणजे याचा अर्थ आपण 4,000चं इन्कम लपवतो आहे की नाही? चुकीची गोष्ट आहे. तुम्ही एक्सपेन्स जास्त दाखवला म्हणजे इन्कम कमी दाखवलं, म्हणजे याचा अर्थ इन्कम तुम्ही लपवलं. गव्हर्मेंटला चालेल का असं? गव्हर्मेंट म्हणेल इन्कम लपवलं म्हणजे तुम्ही टॅक्स भरणार नाही त्या 4,000 रुपयावर. चालणार नाही, डिसअलाउड. मग चला प्रॉब्लेममध्ये जाऊन बघूयात. हे बघा, कॉन्ट्रीब्युशन टू RPF पेमेंट आफ्टर 31/3/2021, पेमेंट आफ्टर ड्यू डेट, ड्यू डेट नंतर पेमेंट केलं. ड्यू डेट नंतर पेमेंट केलं तर मग काय होईल रे? तर ती अमाऊंट डिसअलाउड होईल. किती आहे ती? 4,000 रुपीज. 4,000 काय होणार आहेत? डिसअलाउड होणार आहेत. 4,000 काय करायचे तुम्ही? ॲडबॅक करायचे इन युअर नेट प्रॉफिट. मग आता याच्यानंतर अजून काय ॲडजस्टमेंट होत्या बघा. चला ॲडजस्टमेंट बघूयात आपण जाऊन. एकच ॲडजस्टमेंट बाकी आहे आपली, ती वाचूयात. चला ॲडजस्टमेंट काय बघा. सन्ड्री रिसिप्ट्स, sundry receipts of rupees 4,000 are in respect of recovery of personal loan given to friend of Mr. Universe. मिस्टर युनिवर्स यांनी त्यांच्या एका मित्राला लोन दिलं होतं. किती रुपयाचं? 4,000 रुपयांचं. आणि त्याने त्या लोनचं रिपेमेंट केलं. आता हे जे मिस्टर युनिवर्स होते ह्यांना काही अकाउंटिंग येत नाही ना. ह्यांनी आले पैसे का लिहिले क्रेडिटला, गेले पैसे का लिहिले डेबिटला. त्यांना म्हणायचं अरे बाबा पैसे आले, तू लिहिले क्रेडिटला, पण ते तुझं इन्कम आहे का बिझनेसचं? नाही आहे. मग ते बिझनेसच्या इन्कममधनं तुला मायनस करावं लागेल. नॉट टॅक्सेबल अंडर युअर PGBP हेड. म्हणजे तुम्हाला ते काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जाल तुमच्या प्रॉब्लेममध्ये आणि इथे लिहिणार सी हिअर सन्ड्री रिसिप्ट्स इन्क्लूड रिकव्हरी ऑफ पर्सनल लोन गिवन टू फ्रेंड 4,000 मायनस करायचे, लेस करायचे. काय नाव लिहायचं? त्याला नाव लिहायचं इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर PGBP. इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर PGBP. PGBP म्हणजे बिझनेसमध्ये हे इन्कम टॅक्सेबल नाही. मग तुम्ही ह्याला काय करणार आहात? लेस करणार आहात. नाव स्पेशली लिहायचं तिथे सन्ड्री रिसिप्टमध्ये इन्क्लूड आहेत. यांना काय करायचं? तुम्ही लेस करायचं. चला आता आपल्या सर्व ॲडजस्टमेंट्स तर संपल्या आहेत. आता ॲडजस्टमेंट संपल्यानंतर आता आपल्याला जे बाकीचे इन्कम आणि एक्सपेन्सेस आहेत ते बिझनेसचे आहेत की नाही हे बघायचं आहे. ओके, पण सगळ्यात पहिले ॲडजस्टमेंटच संपवायच्या, मग बाकीच्या गोष्टी. हे लक्षात ठेवा हां. चला सगळ्यात पहिले आपण वाचूयात सगळ्या गोष्टी. सॅलरी हा बिझनेसचा एक्सपेन्स असतो, याच्यावर काहीही ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत. याचा अर्थ पूर्णच्या पूर्ण सॅलरी ही बिझनेस पर्पजसाठीच वापरलेली आहे, म्हणजे हे अलाउड आहेत, यांना हात लावायचा नाही. दुसरं आहे रेंट अँड टॅक्सेस. यातले आपण 8,000 ऑलरेडी काय केलेले आहेत? डिसअलाऊ केलेले आहेत, कारण ते प्रॉपर्टी टॅक्ससाठी भरलेले होते, है की नाही. नंतर कमिशन, तुम्ही कोणाला तरी कमिशन दिलं, बिझनेसचा एक्सपेन्स आहे, याच्यावर काही ॲडजस्टमेंट पण नाही आहे, म्हणजे याचा अर्थ हा बिझनेसमधला एक्सपेन्स अलाऊ आहे, याला हात लावायचा नाही. ही अमाऊंट वजा होणं चालणार आहे. उसके आगे ॲडव्हर्टाइजमेंट, इसमें की तो ॲडजस्टमेंट हो गई. 12,000चा परमनंट साईनबोर्ड जो तुम्ही घेतला होता
त्याची अमाऊंट तुम्ही इथे काय केली होती, इन्क्लूड केली होती. आपण ती काय केली, डिसअलाउ केली, म्हणजे ॲड बॅक केली. आता नेक्स्ट काय आहे बघा, रिझर्व फॉर फ्युचर. आणि त्याच्यापुढे लॉसेस हा शब्द होता, तो माझ्याकडनं जरा गायब झाला आहे, टायपिंग मिस्टेक. तर बघा, रिझर्व फॉर फ्युचर लॉसेस. फ्युचरमध्ये लॉसेस होणारे म्हणून आत्ताच पैसे बाजूला काढून ठेवले. अरे भाऊ, लॉस झाला आहे का? लॉस नाही झाला आहे, पण तरी तू तिथे इन्कममधून वजा करून ठेवलेलं आहे आणि ते इन्कम बाजूला लपवून ठेवलं आहे. याचा अर्थ ते इन्कम तुझं झालेलं होतं की नाही? हां, मग त्या 8,000वर पण तुला टॅक्स भरावा लागणार आहे. सो दिस 8,000 इज डिसअलाउड. मग चला जाऊन चेक करूयात. 8,000 मी डिसअलाउ केले का? मी बरोबर लिहिलं आहे का प्रॉब्लेममध्ये? येस, आय रोट इट. रिझर्व फॉर फ्युचर लॉसेस 8,000 डिसअलाउड. रिजर्व फॉर फ्यूचर लॉसेस 8,000 डिसअलाउड एक्सपेंसेस. ओके, उसके आगे हमको क्या मिला? उसके आगे क्या है, चलो देखते हैं इन योर प्रॉब्लेममध्ये काय आहे बघा. सी हिअर, काय आहे रे इथे? डेप्रिसिएशन. तर ऑलरेडी आपण वरचे ॲड, खालचे लेस. वरचे 20,000 काय केले, डिसअलाऊ, आणि खालचे जे 18,000 होते ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट, त्यांना आपण काय केलं, लेस केलं आहे. ओके, चला. नेहमी डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट हे जेव्हा तुम्ही लेस करतात ना, ते नेहमी ऑलवेज लास्टलाच लेस करायचे. सगळ्या स्टेप्स झाल्यानंतर लास्टला जाऊन लेस करायचे, वरती लेस करायचे नाही. ओके, चला. नेक्स्ट, लीगल एक्सपेन्सेस ऑन IT प्रोसिडिंग. मला एक सांगा, इन्कम टॅक्स प्रोसिडिंग, तुमच्या स्वतःच्या इन्कम टॅक्स प्रोसिडिंगवर जो खर्च केला तो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लिहिला. चुकीची गोष्ट आहे, डिसअलाउड. इन्कम टॅक्स प्रोसिडिंगवर तुम्ही जो लीगल एक्सपेन्स केला तो तुम्ही बिझनेसमध्ये लिहिला. नो, दिस इज नॉट बिझनेस इन्कम, नॉट बिझनेस एक्सपेन्स. डिसअलाउड. ॲड बॅक करा. ॲड बॅक इन युअर प्रॉफिट 2,000 रुपीज. चला, मी लिहिलेत का बघूयात. येस, मी लिहिलेले आहेत. सी हिअर, लीगल एक्सपेन्सेस ऑन IT प्रोसिडिंग 2,000 डिसअलाउड. ॲड बॅक केले इन माय नेट प्रॉफिट. ओके, उसके आगे व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट इज कन्वेयन्स. कन्वेयन्सवर काहीही ॲडजस्टमेंट नाही, म्हणजे याचा अर्थ कन्वेयन्स हा फुल्ली अलाउड आहे ॲज अ डिडक्शन. उसके बाद में स्टेशनरी इज़ ऑल्सो फुल्ली अलाउड बिकॉज देर इज़ नो एनी एडजस्टमेंट. उसके बाद में बोनस इज़ ऑल्सो फॉर बिजनेस पर्पज, इट इज़ अलाउड. ओके, एंड देर इज़ ऑल्सो नो एनी एडजस्टमेंट, सो इट इज़ अलाउड ॲज अ डिडक्शन. चलो, कॉन्ट्रीब्युशन टू RPF जे कॉन्ट्रीब्युशन केलं होतं आपल्या या मिस्टर युनिवर्सने, त्याची ड्यू डेट होती 31 मार्चची, पण त्याने 4,000 रुपयेचं पेमेंट 26 जूनला केलं, म्हणून ते 4,000 काय केले आपण, ॲड बॅक केले, डिसअलाउ केले. उसके बाद में इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे ह्याचा हा आहे पर्सनल इन्कम, आणि भाऊनी लिहिलं आहे एक्सपेन्स म्हणून. मला एक सांगा, हा ॲक्च्युली नेट प्रॉफिट 1,58,000 रुपये घरात घेऊन गेलेला आहे, आणि तरी हा स्वतःच्याच भांडवलावर इंटरेस्ट घेऊन राहिला. त्याला म्हणायचं हा बिझनेसचा एक्सपेन्स नाही, ॲक्च्युली तुझं हे खिशातलं इन्कम आहे. ॲड कर तुझ्या बिझनेस इन्कममध्ये, काय कर, ॲड कर. याच्यावर तुला काय भरावं लागेल, टॅक्स भरावा लागेल. म्हणजे याला तुम्ही काय कराल, डिसअलाउड कराल. मग चला, मी बघते जाऊन प्रॉब्लेममध्ये डिसअलाउ केला आहे का. 13,000 रुपयाचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. चला, अरे केला आहे ना, बघा मी लेस केला आहे, बघा मी ॲड, डिसअलाउ. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 13,000 डिसअलाउड, डायरेक्टली ॲड बॅक. मी हे केले ॲड बॅक, आणि मग काय झालं बघा. मग इथे बघा यांची टोटल मारली मी, ही टोटल किती आली, 67,000. म्हणजे बघा 67,000चे असे एक्सपेन्सेस आहेत जे अलाउडच नाही आहेत बिझनेसमध्ये लिहिण्यासाठी, तरी तुम्ही लिहिलेत. डिसअलाउड करा ॲड बॅक तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये. योर नेट प्रॉफिट इज़ 1,57,000, उसमें ऐड करो 67,000, टोटल आई 2,25,000. आता यातनं आपल्याला लेस करायचे असे इन्कम जे तुमच्या बिझनेसमध्ये टॅक्सेबल नाहीत, तर त्यातलं आपण एक घेऊन झालं आहे.
त्यातलं आपलं एक घेऊन झालं आहे. ते काय आहे? ते आहे सन्ड्री रिसिप्ट. म्हणजे तुम्ही कोणाला तरी लोन दिलं होतं, त्या लोनचं रिपेमेंट आलं आहे. लोन काय झालं आहे? वापस कोणतरी दिलं आपल्याला आणि ते तुम्ही बिझनेसचं इन्कम म्हणून लिहिलं. नॉट टॅक्सेबल अंडर दिस इज इन्कम. बिझनेसमध्ये हे टॅक्सेबल नाही, याला तुम्ही लेस करणार आहातच. पण बाकी काय आहे बघा बरं प्रॉब्लेममध्ये, जाऊन चेक करूयात चला. प्रॉब्लेममध्ये बाकी अजून आहे ग्रॉस प्रॉफिट. दिस इज अवर खून पसीने की कमाई. दिस इज अवर खून पसीने की कमाई ऑफ अवर बिजनेस, टॅक्सेबल. कमिशन, दिस इज ऑल्सो अवर खून पसीने की कमाई फ्रॉम बिझनेस, टॅक्सेबल आहे. पण सन्ड्री रिसिप्टमध्ये 4000 जे होते ते नॉट टॅक्सेबल केले का? बिकॉज दिस इज नॉट अवर खून पसीने की कमाई. 4000 रुपये कोणाला तरी लोनवर दिले होते, ते वापस मिळाले. काय बिझनेस केला? काहीच नाही. ओके, हे नॉट टॅक्सेबल आहेत अंडर PGBP. उसके आगे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट अँड गिफ्ट फ्रॉम फ्रेंड, बोथ आर अदर सोर्सेस इन्कम. अदर सोर्सेसमध्ये येईल हे इन्कम का? कारण मला सांगा, इंटरेस्ट ऑन ए फिक्स्ड डिपॉझिट तुम्ही कुठेतरी केले, त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळाला. काय बिझनेस केला? काहीच नाही केला. म्हणजे याचा अर्थ हे टॅक्सेबल आहे अंडर द हेड अदर सोर्सेस. उसके आगे गिफ्ट फ्रॉम फ्रेंड, तुमच्या मित्राकडनं तुम्हाला गिफ्ट मिळालं, हे ॲन ऑबियस टॅक्सेबल आहे अंडर द हेड अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सो दीज टू आर ऑल्सो नॉट टॅक्सेबल अंडर युअर बिझनेस. तुमच्या बिझनेस इन्कममध्ये हे दिसणार नाही. सो गो एंड माइनस इट. चलो देखते हैं मैंने माइनस किया है क्या नहीं. Oh yes, I have reduced it from my business income. See here, 35,000 and 2,900 interest on fixed deposit and gift from friend आणि ते 4,000 असे सगळे मिळून आपण इथे मायनस करणार. 41,900 मायनस केल्यावर तुमचे आले 1,83,100. यातनं मी मायनस करणार डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट जे अलाउड आहेत ते, आणि लास्टला जे उरेल ते आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस. बघा, तुम्ही भरणार होते टॅक्स 1,58,000वर, पण याच्यावर टॅक्स भरणं बरोबर नाही आहे. तुम्हाला टॅक्स कितीवर भरायचा आहे? 1,65,100 याच्यावर तुम्हाला भरायचा आहे टॅक्स. हा आहे तुमचा आजचा सेकंड प्रॉब्लेम. बघा, मी आज एका दिवसामध्ये तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत अपलोड करून. सो यू ऑल आर गोइंग टू वॉच दीज 2 प्रॉब्लेम्स मेनी मोर टाईम्स. तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी अगदी इझिली समजणार आहेत. बघा, झूम लेक्चरवर जेव्हा मी तुमचं लेक्चर घेते, मध्येच कोणतरी येतं, मध्येच कोणतरी जातं, मध्येच कोणतरी येतं आहे, मध्येच कोणतरी जातं आहे. तुमच्या बऱ्याचशा गोष्टी मिस होत आहेत. तुम्हाला माझा आवाज कधी येत नाही, कधी तुम्हाला माझी स्क्रीन दिसत नाही. इथे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात झूम लेक्चरवर. आणि तुमचं TY आहे. TY म्हणजे लास्ट इयर तुमचा खूप इम्पॉर्टंट आहे. लास्ट इयरला तुम्ही जो स्कोर कराल तो तुमच्या मार्कशीटवर दिसणार आहे. आणि लास्ट इयरमध्ये जे तुम्ही शिकणार आहात, तुमचं जे टॅक्सेशन आहे ते तुम्हाला बाहेर जाऊन शिकायचं असेल तेव्हा लोक तुमच्याकडनं त्यासाठी पैसे घेतील. आणि ते नक्कीच आपल्या आत्ताच्या फीजपेक्षा जास्त असणार आहे. सो बेस्ट काय आहे? करा की आत्ताचा अभ्यास, घ्या सगळं शिकून. शिकवते की नाही मी? फी वसूल आहे की नाही? सो फी वसूल करा, शिकून घ्या. काही डाऊट असतील तर प्लीज मला मेसेज टाका व्हॉट्सअपला, किंवा मग मला कॉल करा. मी तुम्हाला तुमचे डाऊट सॉल्व्ह करून देईल. ओके, चलो बाय बाय.